तर मंडळी, इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याच्यानंतर मी मिक्सरला लावून घेणार आहे. मी ह्या मिरच्या घेतल्यात, त्यांना चिरून छान उकळून घेणार आहे. छान उकळून झाल्याच्या नंतरला तुम्ही बघू शकताय. त्यानंतर पाण्यातून काढायचे आहेत चाळणीमध्ये. अद्रक आणि लसूण किसून घ्यायचे आहे आणि इथे राई घेतली आहे. मिरच्या छान पाण्यातून निघून झाल्यात. इथे तेलामध्ये थोडी राई टाकली आहे. अद्रक आणि लसूण किसून घेतला होता ते सुद्धा त्यात टाकलेलं आहे. मिरच्या गाळून थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडी हळद घालून घ्यायची आहे. हळदसुद्धा मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपण मिक्सरला शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो घालायचा इथं. 1 चम्मच भरून आहे. मिक्स करून थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पटकन अशी ही रेसिपी होते, जास्त वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी भाकरी, चपाती या डाळ-भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते. नक्की ट्राय करा. बघू शकताय तुम्ही.